मॉर्निंग गाईज आणि आज आहे 6 तारीख आणि आम्ही आता निघालेलो आहे. आमची जी गाडी आहे ती आलेली आहे. आमची गाडी आहे बघू शकता मॅकव्हील. आणि आता टपरीवर एका ठिकाणी ना चहा प्यायला थांबलो आहे आणि ते काहीतरी एक प्रकार आहे खारी का टोस्ट आहे का काय माहिती नाही. काय ते म्हणताय लंबा घ्या लंबा नाही का. हे बघ या माणसाच्या हातात आहे. क्या बोलते इसको भैया? जीरा. अच्छा जीरा बोलते क्या? वो बोल रहे लंबा आहे बोले. सगळेजण आहे ना तेच खात आहे नाही का. मोठा चहाची क्वांटिटी पण भरपूर आहे. सगळेजण तेच खात आहे आणि आमचे 4-5 चहा सांगितलेले. इथं पराठा बनवायचं काम चालू आहे. पराठाला असं मस्तपैकी वरून काय आहे मलाई नाही काय तूप आहे. क्या बोलते इसको? तेल आहे ना. हाँ बटर सॉरी बटर आहे. छोटं ते लंबावाले संपले आता. आता आम्ही जे इथून जम्मूवरून निघालो आहे आणि आम्ही इनोवा क्रिस्टा केली आहे. आमचे जे ते ड्रायव्हर आहे आणि आम्ही चाललो आहे आता. तुम्ही बघू शकता की आम्ही व्यवस्थित जे 6 जण बसलेलो आहे इनोवा क्रिस्टामध्ये. सगळे व्यवस्थित बसले. सो आता पुढची जी यात्रा आहे ती तुम्हाला आम्ही अशी व्हिडिओमध्ये दाखवू. बोला बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले. आमच्या बाजूला जी झेलम नदी आहे. हाँ रात में बहुत बारिश हुआ है. रात्री जो आहे ना पाऊस खूप झालेला आहे आणि एक जस्सी बाजी आहे आमच्या सोबत. हे आता सोबत राहणार आहे 12 दिवसासाठी. सो बघूया पुढे आम्हाला चांगलं गाईड करतील. ट्रिप पण आमची जी 12 दिवसाची ती व्यवस्थित करून देतील. सो बघूया. रिलॅक्स वाटतंय. गाडी एकदम छान आहे आणि ही गाडीची इनोवा ही लिफ्टेड आहे थोडीशी. मॅकव्हील वगैरे टाकले. मॉडिफाईड गाडी आहे कारण इथं जे दगडं वगैरे येतात रस्त्यात तर त्याच्यावरून गाडी व्यवस्थित जायला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी ती लिफ्ट करून घेतलेली आहे. तुम्हाला गाडीचा पण एक व्यवस्थित एक सिनेमॅटिक शॉट देईल. गाडी पण खूप छान आहे आणि त्यांनी आता गाणे वगैरे लावलेले छान. आम्हाला हा पहिला टोल नाका लागलेला आहे जो पहिलगामकडे चालला आहे. बन टोल प्लाझा म्हणजे बन नाव आहे. आणि हे खोबरं असं विकता लोक. चक्कर डालणार की काय बोलणार. आम्ही सगळीकडे देवाला फोडायला येच नेतो म्हणा. हा आमचा जो पहिला बोगदा आहे पहिला टनल आहे. हा छोटासाच आहे पण पुढे भरपूर मोठे टनल्स आहे. हा पहिला टनल आहे आमचा. आमचा सेकंड टनल आहे. हा माझ्या मते खूप बराच लांब आहे. हा टनल लांबपर्यंत दिसतोय पण नाही. दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. हा जास्त लांब नाही. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. इथं हा डोंगर संपला त्यानंतर परत दुसऱ्या डोंगरामध्ये हा टनल केलाय. मग कदाचित हा लांब आहे जास्त.
सगळे लोक आहेत ते असे प्रॉपर वन साईडलाच गाडी चालवत आहे. शिस्तबद्ध पद्धत आहे सगळी इकडे, व्यवस्थित सगळे एका साईडलाच गाडी चालवत आहे. कोणी इकडून गाडी घालत नाही किंवा मागचं पण मागूनही कोणी गाडी आणत नाही पुढे. ही आहे आमची गाडी. थांबलो इथं भंडारा आहे चहा नाश्ता करण्यासाठी. दादा आहेत ते आपल्या नगरचे, आम्हाला इथं भेटले आता. त्यांच्यासोबतचा फोटो वगैरे घेऊ, त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं काही गोष्टी, आणि इथलं कसं वातावरण काय, त्यांच्यासोबत एक फोटो घेतो. ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलेलो आहे, तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक आहे अप्रॉक्स अर्धा तासापासून अडकलेलो आहे ट्रॅफिक मध्ये. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. आता इथं बऱ्याच वेळापासून ट्रॅफिक मध्ये जाम होतो. आता तुम्ही बघू शकता वाजलेले 10:30 आणि हा आमचा दुसरा टोल नाका लागलेला आहे आम्हाला. आता बघू शकता तुम्ही डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी टनल. तुम्ही बघू शकता आम्ही आलो आता ढगात 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 ढगात. आता आम्ही ढगात आहोत. कुठं आहोत तुम्ही? ढगात. आता आम्ही इथं थांबलेलो होतो, एक टनल पास झाला त्याच्यानंतर आम्ही थांबलो होतो. आणि इथे जे आहे ते चहा नाश्त्यासाठी जे आहे हॉटेल्स आहेत. आणि वॉशरूमला थांबलो होतो, आणि वॉशरूमला थांबलो तेव्हा जो मागचा व्ह्यू आहे एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आता टाकतो थोडा सिनेमॅटिक बघा. आता गाडी आम्ही इथं पार्क केलेली आहे आणि आम्ही आता इथं चाललोय भंडाऱ्यामध्ये जेवायला. इथं खूप लंगर लागलेले आहे, भंडारे आहेत, तिथं जेवायला आता चाललेलो आहे. खूप व्यवस्थित नियोजन केलेलं आहे यांनी आणि आम्ही चाललो आहे आता. बघू शकता हे लोक इथं अशा प्रकारे इथे जेवायला वगैरे ठेवतात. सगळं फ्री आहे अमरनाथ यात्रेकरूंसाठी आणि खूप छान वाटतं असं लोक दान धर्म करतात. आणि जी श्रद्धा आहे महादेवांविषयी, बाबा अमरनाथजींविषयी, की अशा स्वरूपात लोकांना दान करतात. हे असा व्ह्यू आहे. जेवायला इथं आलोय, तो भंडारा आहे असा. असं आम्हाला जेवायला भेटलं. माझ्याकडून चुकून खीर सांडली, तर हे भंडाऱ्यामध्ये असं जेवायला आहे. लोक असे व्यवस्थित जेवताय, काही घाई गडबड नाही, काहीच नाही. आणि खूप व्यवस्थित शिस्तपद्धतीत असतात सगळे लोक. जय बोले. सोपची पुडी आहे, गोटी आहे, काय माहिती. आम्ही आता चाललोय रिटर्न. जेवण बिवण झालंय सगळं आणि आता आम्ही रिटर्न चाललोय. छान होतं जेवण, खूप चांगली सेवा करताय लोक, तुम्ही बघू शकता. हा ही रस्ते सोबतच आहे तिथपर्यंत बरं का, सोनमार्ग तिकडे त्या बाजूला. बर्फाचं पाणी वितळून आलेलं आहे तिकडून अमरनाथ पर्यंत. हा
आ रही है धड़ाधड़। गाड़ियों का काफिला रुक ही नहीं रहा है, आते ही जा रहे हैं, आते ही जा रहे हैं। CRPF MSCB बनिहाल टनल। सात ने सॉरी 5 बजे आप आए थे उस टाइम पे वो बाहर खड़ी थी। हाँ सफरचंद झाडेवर काही ड्राइवर कौन सा आ गया? हाँ? लाल लाल जाने ॲपलच्या मळ्यात तुम्ही बघू शकता। कहाँ से आया भाई साहब? शिर्डी सीढ़ी से। शिर्डी हाँ बुरा सी जगह है। हाँ। ये अच्छे अभी आके याद है, अरे ये तो नकली। दूर से देखा तो एप्पल नजर आया, पास जाके देखा नकली दिखा। हे असे लोकांना इकडे फसवताय का? हे ओरिजिनल ॲपल आहे पण हे नकली ॲपल इथं लटकवलेले यांनी तारा बांधून, या अशा तारा बिरा लावून नाही का, हे बघा इथं तार लावलेली त्याला, ते असं नकली ॲपल लावलेले आहे, तिथं पण तारच आहे, नकली ॲपलला तार लावून बांधले। आम्हाला वाटलं ओरिजिनलच आहे पण हे ओरिजिनल आहेत, हे जे आहेत हे ओरिजिनल आहे। इथं ज्यूस बनवून ठेवला आहे, काय काय ज्यूस आहे? ॲपल का? ॲपल ज्यूस बनवला आहे यांनी आणि त्यात असं मसाला वगैरे टाकून घ्यायचा आहे। अपना नाम बता दो, यूट्यूबर है हमारी इधर। सब्जर अहमद। तर त्यांच्या शॉपवर आम्ही थांबलो होतो, तुम्ही बघू शकता हे इथं असं शॉप आहे त्यांचं, म्हणजे आपण अनंतनागवरून इकडं याला जाताना हे शॉप आहे असं, आणि गाडी इथं आमची पुढं लागलेली आहे। ते असा बाग आहे त्यांचा छोटासा, याच्यावर उदरनिर्वाह करतात ते, लोकांना ज्यूस पाहिजे आणि उदरनिर्वाह करतात त्यांचा। एक ज्यूस 50 रुपयाला पाचत्या, आपण एवढंच 50 रुपयाचे 3-4 ॲपल घेतले असते आणि ते खाऊन अर्धा किलो आले असते आपल्याकडे। पण आता कसं आहे, टुरिस्ट प्लेस आहे म्हणजे नाही का। काय ते जाम है, एप्पल जाम। थोड़ा थोड़ा दे, थोड़ा ज़्यादा इतना बड़ा मत दो। जाम खा दे। चांगला आहे। एप्पल मुरब्बा, एप्पल मुरब्बा, मुरब्बा। हा मुरंबाच आहे मग तो आपला एप्पल मुरब्बा, ये एप्पल चेरी जाम हाउस, चेरी जाम। वो अच्छा लगा।
त्यांनी नाही घेतलं. कुठे गेले? ड्राइवर का बाहेर बसलेले ना, बोल भाई, तो बाहेर भैया. हाँ ड्राइवर भैया को बोलला ना. हाँ उसे दे दिया, दे दिया, दे दिया. घ्यायचं कर. अगर आवडलं का तुला? ॲपल चटणी आहे. घेतला का? घेतला. ड्रायव्हर अंकलनी पण घेतलं. ॲपल जाम लिहिला. ॲपल जाम. हां हे वाला. आता इकडे सरळ जे आहे ते पहलगाम आहे. आम्हाला इकडे सरळ जायचं आहे, त्या डोंगरांमध्ये जायचं आहे. उन वादियों में जाना है. हा हे बघ, हे पाणी पण दिसलं गार बर्फाचं पाणी आहे ना पुढं. तिथं डायरेक्ट आपण जवळ, पाण्यात जवळच आहे ना एक स्पॉट. आता इथं चेकिंग झालं मगाशी. चेकिंग करून आता ही आमची गाडी आलेली आहे. त्या गाडीत गाडी आली मागं, ही गाडी आलेली आहे. तर इकडं आम्हाला गाडीत सामान टाकायचं आहे. आम्ही आता पोहोचलेलो आहे. पहलगामचं हे चेकिंग पॉईंट होतं. आम्ही इथं पोहोचलो आहे. आणि बॅक साईडला इथं बघू शकता तुम्ही. गॉगल घेतला. गॉगल घेतला. किती रुपये? 100 रुपयाला गॉगल घेतला. काय 1000 रुपयाचा गॉगल घेतला गुरुनी. 1000 दाखव बरं. एकदम एक नंबर गॉगल घेतला. चला आता सामान लोड झालेलं आहे गाडीमध्ये. आम्ही आता पुढं हॉटेलची रूम बुक केलेली आहे. ती जी रूम बुक केली आहे तिथं एका पर्सनची समथिंग म्हणतायत 400-450 रुपये. बघू. आणि हे मागचं व्ह्यू एक नंबर आहे. स्टे ट्यून. बाय. त्यानंतर आता आम्ही पुढे चाललोय. किती दूर आहे? कोणाकडे जायचं म्हणूनच तिकडे पब्लिक फिरून राहिली. पार्किंगचे शेजारीच आहे ना. आलो आम्ही आता थोडं पुढं आलो होतो. हे मंदिर आहे बघा इथं. हे बघ हे मंदिर. नाही इथून स्टार्ट होत असते पालखी. बेता बैल इकडे रस्ता चालला. बेता आमचे दादा आहेत, त्यांनी बनवलेला आहे चहा. आता हॉटेल घेतलेलं आहे आणि हे जे पहलगामचं मार्केट आहे. CRPFच्या गाड्या आहे. आणि आम्ही लास्ट टाइम जर आलो होतो तिथे इथं पंजाब हॉटेल आहे. तिथं आम्ही पंजाबी रसोई म्हणून ढाबा, तिथं आम्ही जेवलो होतो लास्ट टाइम ज्यावेळेस काश्मीर फिरायला आलो होतो त्यावेळेस. आणि हे मार्केट एरिया आहे पूर्ण. पार्किंगची जागा इथे आहे आणि मार्केट आहे आणि हॉटेल्स आहे.
सो आम्ही आता इथे बाहेर आलेलो आहे आणि काहींना रेनकोट घ्यायचा होता आणि काहींना शॉपिंग करायची थोडीशी, जर्किन वगैरे जे काय असेल थंडीचे जे सामान आहे ते घ्यायचे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे लोक क्रिकेट खेळत आहे. पार्किंगची जागा आहे थोडी, तिथे क्रिकेट खेळत आहे. बघा काय वातावरण आहे, क्या मजे आ रहे मजे, वादियों के मजे बघा. हो इथे छोटीशी खाऊगल्ली सारखं आहे आणि हे हॉटेल्स आहेत सगळे. हे असं लोकल मार्केट आहे. काही जण म्हणजे असे रस्त्यावर विकतात आणि इथे फाउंटन आहे, बसायला वगैरे जागा आहे छान. आणि असे लोकल मार्केट जे रस्त्यावरच सगळे व्यवस्थित विकतात. आणि तिकडे दुकानं आहेत, त्या साईडला पण दुकानं आहे व्यवस्थित, तिथे पण छान छान विकत घेण्यासाठी. CRPFची गाडी कंटिन्यू इथं चालू असते, त्याचं ते हुटर कंटिन्यू वाजत असतो. आणि वातावरण बघा गाईस, एक नंबर वातावरण, जबरदस्त वातावरण. थोडे काय ढगा आले इकडं, म्हणजे पावसाची शक्यता वाटते पण काय सांगता येत नाही. आता यांनी फक्त रेनकोट घेतला आहे आणि सेल्फी स्टिक घेतली, दोघांनी एक रेनकोट एक सेल्फी स्टिक घेतली आहे. आणि त्या सेल्फी स्टिकला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी काहीतरी आणि बॅक याला लाईट आहे. असं माझ्याकडे सेम आहे तशी सेल्फी स्टिक. आणि त्या बटन दाबल्या का लाईट असं लागतो वगैरे नाही का सेल्फी घेण्यासाठी डार्क लाईटमध्ये. आणि हा रेनकोट घेतला, फुल रेनकोट आहे. त्यांनी पण फुल रेनकोट घेतला आहे. एवढं चालू नाही, अजून बोलेल का? हां अजून एकदा दाबल्यावर होईल ना. ठीक आहे चला चेक करू आपण काय असेल ते. आणि लास्ट टाइम आम्ही इथं थांबलो होतो, काय भारी व्ह्यू आहे.